नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 चा पीक विमा कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, तारीख जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या खरीप हंगामाची लगबग पाहायला मिळत आहे। आता शेतकरी मित्रांनो, एकीकडे चांगल्या पावसाचा आणि नव्या पिकांचा आशा पल्लीत आहे शेतकरी मित्रांनो, तर दुसरीकडे मागील हंगामात झालेल्या नुकसानीचे विम्याचे पैसे अद्यापही कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही। त्यामुळे शेतकरी संकटात पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, या पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो पैसे मिळत होते त्याला आता विलंब झालेला आहे। तर त्या गोष्टीला विलंब का झाला शेतकरी मित्रांनो, तर काही शेतकऱ्यांची ई-केवायसी किंवा जे बँक खाते आधार लिंकशी जोडलेले नव्हते आणि शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काही प्रक्रिया होत्या, त्यामध्ये अडथळे येत होते आणि काही तांत्रिक अडचणीमुळे या हप्त्याला आता विलंब झाला। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जो पीक विमा तुम्हाला मिळणार होता त्याला विलंब झाला। पण आता शेतकरी मित्रांनो, याची तारीख जाहीर झालेली आहे। त्यानंतर कोणत्या पिकांना किती पैसे मिळणार आणि त्यामध्ये कोणते 23 जिल्हे आहेत ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो, कृषी हा आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय असून शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवल्या जातात, ज्यापैकी पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे। ही योजना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, कीड व रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक बोध देते। तसेच हवामानाशी संबंधित पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा सुद्धा यामध्ये आपण लागू केलेला आहे शेतकरी मित्रांनो। आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे की कोणत्या पिकांचा किती रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना विमा मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, तांदूळ, सोयाबीन, कापूस, मका या पिकांना किती पीक विमा मिळणार, तर शेतकरी मित्रांनो 17,500 पासून ते 32,500 पर्यंत या 5 पिकांचा शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यामध्ये तांदूळ, सोयाबीन, कापूस, मका, त्यानंतर हरभऱ्याचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे आणि गहू, ज्वारी, बाजरी या पिकांचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो यांना 13,600 पासून ते 17,500 पर्यंत मदत मिळणार शेतकरी मित्रांनो। आणि ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना अतिरिक्त सुद्धा 10,000 रुपये मदत मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये कोणते 23 जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे की या कोणत्या 23 जिल्ह्यांना पैसे मिळणार, तर त्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, त्यानंतर वाशिम, नाशिक, त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, त्यानंतर सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या शेतकरी मित्रांनो यामध्ये परत नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या 23 जिल्ह्यांचा शेतकरी मित्रांनो समावेश आहे। आणि जो खरीप 2025 चा पीक विमा आहे तो सोयाबीनचा जर बघितला तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या 28 फेब्रुवारीला किंवा 1 मार्च रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।